नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओ तुमचं सर स्वागत। आज भव्यदिव्य असं पुणे जिल्ह्यामध्ये तालुका हवेली वडकी येथे भव्यदिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं पाटील बाबा उत्सवानिमित्त भव्यदिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या मैदानामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण टॉपचे नंदी या मैदानात धावण्यासाठी आले होते। हे मैदान कसं झालं, या मैदानाचं समालोचन कोणी केलं, या मैदानाचं बक्षीस किती होती आणि कोणकोणते नंदी फायनलसाठी पात्र ठरले, कोणत्या नंदीने प्रथम क्रमांक करला, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुला युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर सुरुवातीला पाहूया कोणकोणते नंदी या मैदानाबद्दल। तर सर्वांचा लाडका दशम हिंदकेसरी बकासूर आणि त्याच्यासोबत होता अमोलदादा गायकवाड यांचा वडकी यांचा हरण्या, ही गाडी सुद्धा या मैदानामध्ये धावण्यासाठी आली होती। दुसरं पाहायला गेलं तर आकिव रेखीव बांधा याचा म्हणजे सर्वांचा लाडका 22-11 पिस्टन आणि त्याच्यासोबत वेगाचा शेवट सर्जा होता। दुसरं पाहायला गेलं दुसरा गाडी होती ते म्हणजे 55 लाखाची खरेदी, नवीन खरेदी म्हणजे अजित शेठ कारुंडेकरांचा चिक्या, त्याच्यासोबत होता पिंटू शेठ मोळक कॉकटेल। दुसरी गाडी होती ते म्हणजे अनुजा नितीनाबा शेवाळे यांचा पाखऱ्या, त्याच्यासोबत होता जे छत्रपती संभाजीनगरकरांचा चिमण्या। दुसरी गाडी होती टन एक्सप्रेस बब्या आणि त्याच्यासोबत सुद्धा दुसरा नंदी होता। दुसरं पाहायला गेलं तर जे 5 लाखाच्या मैदानाचे मानकरी ठरलेली गाडी ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरकरांची, ते म्हणजे राजा आणि सम्राट, ही सुद्धा गाडी या मैदानासाठी धावण्यात आली। म्हणजे नंतर आपला मुरुमकरांचा सुंदर असेल, त्याच्यासोबत सासवडकरांचा सोने असेल, नंतर बादल असेल जे यशवंतरामबा जोशी यांचा बादल, त्याच्यासोबत होता आपला पृथ्वीराज खुटवळ यांचा बैजा, ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावली। दुसरं पाहिलं गेलं तर गुरु असेल, म्हणजे महाराष्ट्रातील संपूर्ण नंदी या मैदानामध्ये धावण्यासाठी आले होते। जवळजवळ सगळ्याच गाडीचा सहभाग नोंदवला होता। तर या मैदानाचे बक्षीस किती होते हे सुद्धा या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस होतं 2,10,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस होतं 1,71,000 रुपये, तृतीय क्रमांकाचं बक्षीस होतं 1,51,000 रुपये, चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस होतं 1,21,000 रुपये, नंतर 5व्या क्रमांकाचं बक्षीस होतं 1,00,000 रुपये, नंतर 6व्या क्रमांकाचं बक्षीस होतं 71,000 रुपये। या मैदानामध्ये कोणकोणत्या गाड्या कोण कितव्या क्रमांकाला पात्र झाल्या हे सुद्धा या मैदानामध्ये पाहूया, थोडक्यात व्हिडिओमध्ये पाहूया। यामध्ये सर्वात पहिली 7व्या क्रमांकाची गाडी ठरली ती म्हणजे धीरज शेठ भांडवलकर यांचा बादल आणि त्याच्यासोबत होता ते म्हणजे शरद लाड प्रमोद लाड यांचा रोमन। ही गाडी आज 7व्या क्रमांकाची मानकरी ठरली आणि या गुलालसाठी पात्र ठरली आणि ते आज 51,000चे मानकरी ठरले। दुसरी 6व्या क्रमांकाला कोणती गाडी ठरली ते म्हणजे सर्वांचा लाडका दशम हिंदकेसरी बकासूर आणि त्याच्यासोबत होता अमोलदादा गायकवाड यांचा हरण्या। ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे गटाला सुद्धा चांगल्या प्रकारे धावली, नंतर सेमीला सुद्धा चांगल्या प्रकारे आणि तोंडाला निकाल घेतलाच। बकासूर सोबतचा जो नंदी होता, नंदी सुद्धा अतिशय नवीन होता, तरी पण आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरने निकाल घेतला। तर आता स्वतः मालकाने सुद्धा सांगितलंय, सर्व फॅन्सला सुद्धा माहित आहे आपला सर्वांचा लाडका बकासूर नवीन बैलांना वर काढण्याचं काम करतोय। त्यामुळे आता बकासूरने इतके 1 नंबर केलेत की त्याला एक प्रथम क्रमांकाची गरज सुद्धा नाही। त्या सुद्धा आता एक नवीन चेहऱ्याला वरती आणणे आणि नवीन बैल त्यांना उजेडात आणण्याचं काम आपला सर्वांचा दशम हिंदकेसरी बकासूर करतोय आणि सर्वांचा लाडका बकासूर गुलाल तर आला, हेच आपल्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी। मित्रांनो, बकासूर सुद्धा अत्या चांगल्या नवीन बैलाला घेऊन आज गुलाल तर आला, हे सुद्धा सर्वांची आनंदाची बातमी। दुसरं पाहायला गेलं तर जी गाडी 5व्या क्रमांकाची मानकरी ठरली ते म्हणजे पृथ्वीराज दादा खुटवळ यांचा बैजा। तुम्हाला माहित आहे आदत बैल आहे आणि तो ओपनच्या बैलामध्ये धुमाकूळ घालतोय। बैजा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पळतोय, गटाला सुद्धा किती स्पीड होता तुम्ही पाहिला असेल। त्याच्यासोबत बैल होतात ते म्हणजे यशवंतरामबा जोशी यांचा बादल, मोहनदादा चव्हाण जे वाटेगाला बैल असतो राहायला सांभाळायला, त्यांचं सुद्धा नाव जोडलं जातं। ते म्हणजे बैजा आणि बादलशी गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावली गटाला, सेमीला सुद्धा अंतराने गाडी सेमी पास झाली आणि फायनलला सुद्धा ते आज गाडी पात्र झाली, म्हणजे ते 5व्या क्रमांकाची 5व्या क्रमांकाची मानकरी ठरले आणि ते आज 1,00,000 रुपयाचे मानकरी ठरले। दुसरं गाडी पाहिलं गेलं तर दुसरं पाहिलं संदीप काका हरपळेकरांचा गुरु आणि त्याच्यासोबत होता राहुल मर्डे त्यांचा सुंदर। दुसरं पाहायला गेलं तर गुरु आणि सुंदर आज ती गाडी चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली, ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावली। तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली ते म्हणजे विजय पांढरे यांचा बजरंग आणि त्याच्यासोबत होता ईश्वरी प्रमोद आठवले यांचा बाळ्यास। ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे एक नवीन चेहरा होता, ही गाडी सुद्धा सेमीला गटाला चांगल्या प्रकारे धावली आणि ही गाडी आज तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली। तृतीय क्रमांकासाठी सामना झाला होता, सेमीमध्ये सामना झाला होता, त्याच्यासोबत होता अर्जुन बैल आहे, तो अर्जुन बैल सुद्धा अतिशय चांगला। उर्मिला माणिकशेठ गायकवाड यांचा अर्जुन बापूशेठ आंबेकर, छत्रपती संभाजीनगरकरांचा जो अर्जुन आहे, अर्जुन सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे नवीन नंदीला आज घेऊन तो धावला आणि ते आज सामन्यामध्ये बसली आणि फायनल गाडी पळाली ती म्हणजे बजरंग आणि बाळ्या आज फायनलला पळाले आणि आज ते तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले। तर दुसरं पाहायला गेलं ती द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले आणि आज प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले म्हणजे
सर्वांचा लाडका आणि ज्यावेळेस फायनलला जाईल अतिशय जवळजवळ प्रथम क्रमांकाचे मानकरीच कमवत आलाय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरकरांचा चिमण्या आणि त्याच्यासोबत होता अनुज नितीनाबा शेवाळे यांचा पाखरा. ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे लावली. तर दुसरं मैदान सुद्धा पृथ्वीराजदादा चव्हाण माजी मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त दुसऱ्या ठिकाणी सुद्धा एक मैदान झालं होतं. तिथे सुद्धा टॉपच्या गाड्या आज फायनलसाठी पात्र ठरल्या होत्या. तर सूत्रानुसार माहितीच्या आल्यानुसार प्रमुख तिथं प्रथम क्रमांकाचा मानकर ठरला म्हणजे पण स्वर्गवासी पंढरनाथ फडके यांचा तुफान आणि त्याच्यासोबत होता सोरा बुधावले कनेरखेड यांचा माणिक. ही सुद्धा गाडी आज प्रथम क्रमांकाची मानकर ठरली. वेगळे नंतर यमेनोनचा राजा असेल. दुसरं पाहायला गेलं तर तिथं सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची गाडी 81 रायफल असेल. वेगवेगळ्या गाडी सुद्धा तिथे चांगल्या धावायला आलेल्या होत्या आणि ते सुद्धा मैदान अतिशय पारदर्शक पार पडलं. मित्रांनो हे मैदान कसं पार पडलं तुम्हाला आजच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूर कसा पळाला नंतर तुम्हाला पाखऱ्या आणि चिमण्याबद्दल काय वाटलं तुमच्या गाड्या कशा पडल्या काय वाटल्या तुमच्या प्रतिक्रिया बॉक्स मध्ये नोंदवा. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.